ट्रम्प, इराण आणि स्टेट ऑफ हॉर्मझ गेल्या 3 दिवसांपासून वेगवेगळे वक्तव्य आणि वेगवेगळ्या चर्चा ज्याच्यामुळे मार्केटमध्ये खूप सारी व्हॉलेटिलिटी आपल्याला पाहण्यामध्ये आज भेटलेली आहे. आज जर आपण गोल्ड सिल्वरचा विचार केला तर गोल्ड सिल्वर गॅप डाऊन ओपन झाली. कॉमिक्स गोल्डचा जर विचार केला तर 4780 जवळपास सध्या ट्रेड करत आहे आणि कॉमिक्स गोल्ड 4780 जवळपास ट्रेड करत आहे आणि कॉमिक्स सिल्वर $80 जवळपास ट्रेड करत आहे. $83 शुक्रवारी एक नवीन हाय मारून कॉमिक्स सिल्वर पुन्हा आज आपल्याला $3 ते $4 खाली ट्रेड करताना पाहायला मिळत आहे. कारण काय होतं? कारण होतं की डोनाल्ड ट्रम्पकडून होणारे वक्तव्य आणि इराणकडून त्याचं होणारं खंडन, दोन्ही वेगवेगळे वक्तव्य ज्याच्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये आणि गोल्ड सिल्वरच्या किमतीमध्ये आपल्याला वर खाली दोन्ही तरफ एक व्हॉलेटिलिटी पाहायला इथे भेटली होती. तर काय वक्तव्य आले ते? शुक्रवारी जर आपण पाहिलं सायंकाळी 6-6:30च्या वेळेस अमेरिकेकडून बयान आला, एक वक्तव्य आलं की इराण आणि आमच्यामध्ये सीजफायर होणार आहे आणि आता इराण मान्य केले की त्याने त्याचा युरेनियमचा जो साठा आहे तो आम्हाला द्यायला तयार झालेला आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठं मार्केटला वाटलं की आता दोघांमधला तणाव कमी होईल, ज्यामुळे स्टेट ऑफ हॉर्मझ सुद्धा ओपन होण्याचे संकेत ट्रम्पकडून देण्यात आले आणि त्याला कुठे ना कुठं थोडासा होकार असल्यासारखा इराणकडूनही वाटण्यात आलं. त्यामुळे US ऑइल आणि क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये आपल्याला एक डाऊन साईड लगातार एक पॅनिक पाहायला भेटलं होतं. 15 ते 13% जवळपास क्रूड ऑइलच्या किमती त्या दिवशी पडल्या. 7600-7700 जवळपास क्रूड ऑइल त्या दिवशी आपल्याला आलं. तर एक वक्तव्य आणि त्याच्यामुळे क्रूड ऑइलमध्ये लगातार आपल्याला डाऊन साईड पॅनिक पाहिलं. सोन्या चांदीमध्ये जबरदस्त त्या दिवशी आपल्याला अपसाईड मुवमेंट पाहण्यास भेटला होता. पण इराणकडून त्याचं खंडन करण्यात आलं. इराणने सांगलं की आमच्यामध्ये आणि ट्रम्पमध्ये कोणतंही बयान झालेलं नाही किंवा कोणतेही वक्तव्य इथं झालेलं नाही, कोणती डील झालेली नाही, ज्यामुळे पुन्हा मार्केटला एक सपोर्ट पाहण्यास आपल्याला त्या दिवशी भेटला. काल काय झालं? काल ट्रम्पकडून एक धमकीवजा इशारा आला. कोणाला? इराणला, की आज म्हणजे सोमवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आमचं शिष्टमंडळ येणार आहे आणि तुम्ही तिथे हजर राहा आणि आपल्यामध्ये डील होईल. जर डील झाली नाही तर इराणने इथे तयार राहा की इराणमधला कोणताही पूल, कोणताही न्यूक्लिअर साईट किंवा कोणतीही ऑइलची त्यांची रिफायनरी असेल ती आम्ही राहू देणार नाही. म्हणजे सरळ सरळ एक धमकीवजा इशारा इराणला देण्यात आला आणि इराणकडून पण सांगण्यात आलं की आम्ही ट्रम्पवर भरोसा करणार नाही. ट्रम्पचे कोणतेही वक्तव्य ते देत आहे त्याच्यावर आमचा आणि त्यांचा काही विश्वास नाही. त्यामुळे मार्केटमध्ये कधी होकार कधी नकार या दोन्ही गोष्टी इथे चालत आहे. काही ना काही झालं तरी मार्केटला काय करायचं आणि काय नाही या आता दोन्हीच्या मधात मार्केट ट्रेड करत आहे. गोल्ड पण झालं, दोन्ही साईडची मुवमेंट गोल्डमध्ये पाहण्यात भेटत आहे आणि सिल्वरमध्ये पण दोन्ही साईडची मुवमेंट पाहण्यात भेटत आहे. आज जर डील झाली तर क्रूड ऑइलमध्ये पुन्हा एक डाऊनसाईड प्रेशर भेटू शकतं. तर बघू आज काय होतं. अशाच नवीन नवीन घडामोडीसाठी कम्युनिटी समाजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.